माईक द्या की माईक लावा ना ते लावा की लावा. नांदेड महानगरपालिका भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आमचा जो संकल्पनामा आम्ही दिला होता त्याप्रमाणे पहिल्या 100 दिवसात आजपासून 100 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे तो कृती आराखडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्रामुख्याने ज्या गोष्टी चालतात सफाईचं काम आहे, पाणी पुरवठ्याचे विषय आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, अशा अनेक समस्या, मलनिस्सरणाचं काम आहे, स्मशानभूमीचे काम, अशी अनेक महत्त्वाची जी कामं जे प्रगतीपथावर आहेत ती पूर्ण नव्याने हाती घ्यायची आहेत. अशा सर्व कामांना तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काही कृती कार्यक्रम समोर ठेवलेला आहे. सुतुवाच मगाशी आयुक्तांनी केलेला आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये माझी मतं व्यक्त केलेली आहे. महापौरांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी पुढील 100 दिवसामध्ये युद्ध पातळीवर निश्चित केली जाईल. नांदेड शहरातल्या लोकांना आमचे कमिटमेंट दिलं होतं त्या कमिटमेंटच्या अनुषंगाने या सगळ्या कामाला गती देण्याची आमची मानसिकता आहे. पर्याय द्यावं लागणार आहे. नुसती वाहतूक आहे त्यासाठी पर्याय द्यावं लागतील ना आपल्याला. शहरामध्ये समांतर रस्ते जे आहेत त्याला आपल्याला मोकळं करून द्यावं लागणार आहे. ट्रॅफिक काही ठिकाणी डायव्हर्ट करावं लागणार आहे. हे करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधी आणि व्यापारी आणि शहरातल्या नागरिकांचं एकंदरीत समन्वयातून याला पर्याय आपल्याला द्यायचे. शेवटी लोकांच्या सहभागातून हे सर्व शक्य होणार आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊनच हा कृती आराखडा हे आयुक्त तयार करतील त्याची अंमलबजावणी निश्चित केली. डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांचा एखादा पुतळा महापालिकेच्या वतीने बसवण्याचं काही शंकरराव चव्हाण साहेबांचा पुतळा नांदेड शहरामध्ये आहे संस्थेच्या वतीने तर वेगळा बसवायची गरज नाही. आणखी काही करायची गरज नाही. आता आम्ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा यावर्षी पूर्ण घेण्याचं आमचं मनोदय आहे.